नमस्कार मंडळी, मी जयश्री आणि आज आम्ही गेलो होतो राजगुरुनगर येथील वॉटर पार्कमध्ये. वॉटर पार्क खूपच छान आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करूया. मग काय वॉटर पार्कची सर्व माहिती मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चाकणपासून अर्ध्या तासातच आपण ह्या वॉटर पार्कमध्ये पोहोचतो. राजगुरुनगरमध्ये हे नवीनच वॉटर पार्क झालेलं आहे. लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी ना एकदम बेस्ट आहे, कारण की इथल्या स्लाइड्स आणि ॲक्टिव्हिटी एकदम कम्फर्टेबल आहेत. लहान मुलंसुद्धा खूप एन्जॉय करतात. त्यानंतर आम्ही आलो तिकीट घ्यायला, तर तसं पण आम्ही हाफ डेनेच आलो होतो, त्याच्यामुळे आमचे 400 रुपये घेतले मोठ्या माणसांचे आणि लहान मुलांचे 350 रुपये घेतले. आणि जर आपण दिवसभरासाठी आलो तर मोठ्या माणसांचे 750 रुपये आहेत आणि लहान मुलांचे 750 रुपये. त्याच्यामध्ये टी, ब्रेकफास्ट, लंच सर्व काही येतं. नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि इकडे ना आपण जर कॉस्ट्यूम आणले नसतील तर इथे आपण कॉस्ट्यूम घेऊ शकतो, पण आम्ही आणले होते त्यामुळे घेतलं नाही. आणि कॉस्ट्यूमचे 50 रुपीज चार्ज आहे तिथे. आणि हे लॉकर आहे, तिथे आपल्या बॅगा वगैरे ठेवू शकतो. तर हे आहे वॉटर पार्क, खूप छान आहे. इतक्या ॲक्टिव्हिटी आहे तिथे आणि स्लाईड्ससुद्धा खूप छान आहेत. आणि इथे आल्यावर आहे ना खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही तर पूर्ण दिवस मस्त एन्जॉय केलं. हे लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे खास. मस्त इथं लहान मुलं खेळतात. आणि त्यानंतर ह्या स्लाईड्स बघा, किती वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाईड्स आहेत. खूप छान वाटलं इथे येऊन. हा माझा छोटा मुलगा आहे शिवम, जो की पाण्यात जायला सारखा घाबरतो, पण इथे आल्यावर इतका छान खेळत होता ना, त्याचं काही टेन्शनच नव्हतं. इथे दिवसभर मस्त खेळला तो, छान एन्जॉय केलं. आणि त्यानंतर हर्षू आणि तिचे पप्पा मात्र आहे ना सगळ्या स्लाईड्समध्ये जायचे, मस्त सगळीकडे खेळले आणि खूप एन्जॉय केलं. आणि हर्षू तर आहे ना एकटीच जायची, छोटीच आहे 5 वर्षाची, पण ती सगळ्या स्लाईड्समध्ये गेली आणि सगळ्या स्लाईड्समध्ये एकटी खेळत होती. आणि इथे पाणी पण इतकं म्हणजे छान आहे ना, की यांची अरेंजमेंट पण छान आहे, की आपण पाण्यात जरी गेलो ना तरी मुलंसुद्धा बुडत नाही. गुडघ्या एवढं पाणी आहे इथे. आणि स्लाईड्समध्ये खेळताना सुद्धा खूप छान वाटत होतं. आणि गाणी पण लावली होती, त्याच्यामुळे आहे ना मस्त सगळेजण एन्जॉय करत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत जर फॅमिलीसोबत कुठे पिकनिकला जायचं असेल ना, तर नक्कीच वॉटर पार्कमध्ये आलं पाहिजे. कारण की वॉटर पार्कमध्ये ना मुलं खूप छान खेळतात आणि आपल्यालाही एन्जॉय करता येतं आणि मस्त वाटतं इथे आल्यावर. आणि असं पाण्यामध्ये खेळायला खूप छान. आणि महिलांसाठी सगळ्यांसाठी ना मस्त अशा ॲक्टिव्हिटी होत्या. खूप छान होतं इथे. शिवम तर इकडे एकटाच खेळत होता, त्याची काही भीतीच नव्हती, कारण की गुडघ्याच्या खाली पाणी होतं, त्यामुळे ना काय टेन्शनच नव्हतं. आणि तो पण कम्फर्टेबली तिथं खेळत होता. तो काही त्या पाण्यातून बाहेर आलाच नाही. आणि त्यानंतर आम्ही आलो मोठ्या स्लाईड्सकडे. तर ह्या मोठ्या स्लाईड्स दिसताना खूप उंच दिसतात, पण जेव्हा आपण वरनं खाली जातो ना तेव्हा छान वाटतं, मज्जा येते. आणि मला तर पहिले भीतीच वाटत होती, पण मी जेव्हा गेले ना तेव्हा काही नाही वाटलं, मस्त वाटलं जाताना. त्यानंतर सगळे समृद्धी आणि दादा सगळे खेळले. सगळ्यांना खूप मजा वाटली आणि माझ्या मोठ्या मुलीने ना सगळ्या स्लाईड एन्जॉय केल्या. सगळ्या स्लाईड्समध्ये गेले, कोणतीच स्लाईड सोडली नाही तिने आणि मस्त एन्जॉय केलं. इथे खरंच खूप छान आहे सगळीकडे. त्यानंतर माझी छोटी मुलगी बघा एकटीच सगळीकडे जात होती. तिला म्हणजे असं तिथे काही भीतीच नव्हती वाटत, की आजूबाजूला पण नाही का सगळे असे व्यवस्थित होतं आणि सगळीकडे आहे ना असं कम्फर्टेबल होतं आणि ती एकटीच जायची, एकटीच खेळायची. इथे पण बाजूला ॲक्टिव्हिटी आहे लहान मुलांसाठी. इथे पण माझ्या मोठ्या मुलीने आणि आमच्यासोबत दादा होता त्याने सुद्धा आहे ना इथे व्यवस्थित असं वरती जाऊन आहे ना सर्व एन्जॉय केलं. खूप छान आहे इथे. अदर ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप मस्त आहेत. त्यानंतर आम्ही आलो ह्या स्विमिंग पूलमध्ये. हे स्विमिंग पूल खूपच छान होतं आणि इथे आहे ना कोमट पाणी होतं, त्यामुळे अजिबात थंडी वगैरे काय वाजत नव्हती. आणि ज्यांना स्विमिंग येते ना ते इझिली स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत होते. पण मला तर काय स्विमिंग करायला जमली नाही. मी खूप ट्राय केलं, पण मला काही जमलं नाही. पण मस्त एन्जॉय केलं, डान्स केला. आणि मोठ्या मुलीला माझ्या स्विमिंग येत होती, तर तिने स्विमिंगसुद्धा केली तिथे. आणि त्यानंतर रेन डान्स करायला इकडे बाजूला आहे, तर तिकडे रेन डान्स करायला आलो. माझी छोटी मुलगी किती छान नाचत होती तिथे, मस्त तिने एन्जॉय केला. आणि मोठी मुलगी तर दमलीच होती, तिने झोपूनच घेतलं.
असं आहे हे वॉटर पार्क, खूप छान आहे. आम्ही तर खूप एन्जॉय केलं. तुम्ही पण एकदा नक्की येऊन पहा. तुम्हालाही खूप मजा वाटेल इथे येऊन. उन्हाळ्यात आहे ना, एकदा तरी इथे तुम्ही जर जवळ राहत असाल ना, तर एकदा तरी नक्कीच या. खूप छान वाटेल तुम्हाला. त्यानंतर मी आले कॅन्टीनमध्ये. तर कॅन्टीन बंद झाली होती. आम्ही उशिराच गेलो होतो, त्यामुळे संध्याकाळचं काही जेवण वगैरे नव्हतं. पण दुपारी जेवण असतं. खूप छान जेवण असतं इथे आणि सर्व काही आईस्क्रीम, आपल्याला जे कोल्ड्रिंक वगैरे हवे ते सुद्धा असतात. आणि आमचं स्विमिंग वगैरे झालं. सगळे लोकं गेले होते आणि आम्हीच शेवट राहिलो होतो. तर आम्ही मस्तपैकी असा आवरला आणि निघालो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.